आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। गणेश बेकरीतील तयार होणाऱ्या प्रोडक्टबद्दल नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दल संभ्रमा अवस्था। नांदणीतील गणेश बेकरीचे नाव मोठे, लक्षण खोटे। फूड इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आलेले इंडस्ट्रीमध्ये काम करणारा कर्मचारी याची प्रथम आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे, कारण त्या कर्मचाऱ्याला जर कुठला आजार असेल तर तो आजार संसर्गजन्य होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। अशामध्ये त्याच्या हाताने तयार करण्यात येणारे पदार्थ स्वच्छ हाताने तयार करण्यात आलेले आहेत का याची पहिला पडताळणी करणे गरजेचे आहे। हेच कर्मचारी अस्वच्छ असतील तर पदार्थ कसे स्वच्छ बनतील हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। दररोज कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून कामगारांना हाताशी धरून गणेश बेकरी मॅनेजमेंट दररोजचे कोट्यावधी रुपयांची बेकरी उत्पादन घेत आहे। ही उत्पादने घेत असताना स्थानिक कामगारांना उपाशी ठेवून बिहारी कामगारांना तुपाशी ठेवले जात आहे। अशा प्रकारे स्थानिक लोकांना सोयी नाहीत त्या सोयी बिहारी कामगारांना दिल्या जात आहेत। अशा प्रकारची दबक्या आवाजातील चर्चा नांदणी गावामध्ये कामगार वर्गात चालू असलेली दिसून येते। फूड इंडस्ट्रीने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवारा केंद्र उभारण्यात आलेले आहे। यामध्येच मुतारी, शौचालय, बाथरूम उभारण्यात आलेले आहे। अतिशय दुर्गंधीयुक्त हा परिसर असून यामध्ये एक सेकंद देखील माणूस उभारू शकत नाही, इतकी दुर्गंधी पसरलेली आहे। कर्मचाऱ्यांनी जेवलेलं खरकट देखील व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकलं जात नाही, उघड्यावरती टाकलं जातं आणि या अन्नाचा परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त वास येत आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। कर्मचारी निरोगी आहेत का याची शंका मनामध्ये निर्माण होते। जर कर्मचारी निरोगी नसतील तर त्यांच्या हातून बनले गेलेले पदार्थ लोकांनी त्याचं सेवन कसं करायचं ते देखील नामांकित फूड इंडस्ट्रीमध्ये असा येथील गचाळ कारभार निदर्शनास येत आहे। तात्काळ अन्न व औषध प्रशासनाने याच्यावरती कायदेशीर कारवाई करून ही फूड इंडस्ट्री तात्काळ बंद करण्यात आली पाहिजे, अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।